विजय. अजून एक चांगली फाईट. दोन्ही टीम भरपूर मजबूत आहेत. नक्कीच चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. खंडू आणि विष्णू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फ्रंटलाईन षटक बॉल विजयच्या हातामध्ये आहे. मॅचला सुरुवात होते. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. संपर्क आवत असताना या डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी. साईच्या माध्यमातून डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित खंडूला मैदान सोडावं लागलं असतं. मात्र सुरक्षित आहे पॉपिंग क्रीज मध्ये. धाव कंप्लीट झाली आहे. एक पहिली धाव टीम आमनेसाठी. अकाउंट ओपन झालंय खंडूचं आणि सोबतच शिवनेरी स्पोर्ट आमनेचं देखील. पहिल्या बॉलवर सिंगल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा साई ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. या षटकातील ही दुसरी सिंगल. 2 धावा धावफलकावर झाल्यात. विष्णूने देखील अकाउंट ओपन केलंय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय. व्हेरिएशन विविधता आपण पाहतोय विजयच्या माध्यमातून. बॉल मात्र निर्धाव गेलाय. चांगली सुरुवात आतापर्यंत विजय गुलवीने केली आहे. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अनंत गुलवी. वाडगाज अतिशय सुरेख झेल. फलंदाज बाद. वेलकम. गोरसाई संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. सुभाष चिकेने सोबतच लक्ष्मण चिकेने आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिली विकेट खंडू त्या ठिकाणी बाद झालाय झेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज रमेश जोशी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अगदी स्वस्तात त्या ठिकाणी पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. एक दमदार खेळाडू आहे खंडू. मात्र या ठिकाणी फारसे योगदान देऊ शकला नाही आपल्या टीमला. फक्त ना फक्त एकच धाव त्याच्या बॅट मधून आली आहे. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर पोहोचा आपण. वेल कमी खर्च करा. 9 मॅचचं शेड्यूल आहे. विजय गुलवीने पहिली विकेट काढली त्या ठिकाणी. चांगलं षटक आतापर्यंत पाहायला मिळते विजयच्या माध्यमातून. खास करून विजय म्हटलं की व्हेरिएशन विविधता तुम्हाला पाहायला मिळेल या षटकामध्ये. यात काही शंका नाही. या षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल डावी स्टिक सोडून बाहेर राहत आलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव टीम आमनेच्या खात्यामध्ये. या बलेचा बॉल सिंगल मिळेल.
एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 4 धावा. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि झेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. विष्णूला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. चार या धावसंख्येवर ही दुसरी विकेट आपण पाहतोय. अतिशय चांगलं षटक फेकत असताना आपण विजय गुलवीला त्या ठिकाणी पाहतोय, कारण या षटकामध्ये अगदी 2 महत्त्वाच्या विकेट विजयने काढल्यात आणि त्या दरम्यान टीम निंबावली आणि खास करून विजय गुलवीसाठी शुभेच्छा आल्या आहेत. जय गुलवी यांच्या माध्यमातून धन्यवाद जय. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस रॉकपॉट क्वार्टर सीताराम दादा यांच्या माध्यमातून विजयसाठी, कारण 2 विकेट काढल्यात या ओव्हरमध्ये. दोन धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलक 6 वर पोहोचलंय. पहिलं षटक काही कमालीचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. 2 विकेट घेतल्या गेल्या आणि धावा फक्त आणि फक्त 4च खर्च केल्या होत्या. सुनील पुन्हा एकदा. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. सुनील प्रयत्न करतोय मात्र कॅच ड्रॉप झाली आहे आणि फक्त सिंगल मिळेल. अतिशय चांगली गोलंदाजी निंबावली टीमच्या बाजूने आपण पाहतोय, कारण षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत फक्त 7च धावा धावफलकावर आहेत. चला थोडा स्पीडली केला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस स्लोवरचा वापर वेग परिवर्तन करण्याचा प्रयत्न, मात्र दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अव्वंतर धाव मिळेल. अव्वंतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सुनील गुलवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस फटका चांगला आहे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त सिंगल मिळेल. सिंगल डबलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्या प्रकारे मोठा फटका खेळण्याची मुभा दिली नाहीये. अगदी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय टीम आमनेला. समोरच्या दिशेने बॉल हवेमध्ये. साई त्या ठिकाणी आहे. 1 2 3 तिसऱ्या प्रयत्नात हा झेल कंप्लीट केला गेलाय. फलंदाज बाद. यानंतर गोरसे टीमचे कॅप्टन आणि धामणगाव टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. ओव्हर नंबर 2 चालू आहे. 4 षटकानंतर टॉस आपण करणार आहोत.
षटकातील पुढचा बॉल सुनील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस पॉइंट रिझनमधून बॉल ट्रॅव्हल होतं. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत प्रेमनाथ. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. या सिंगल सोबत धावफलक पुढे सरकले. 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 मधील एका बॉलचा खेळ बाकी आहे. अजूनही हवी ती सुरुवात झाली नाही आहे. टीम आमनेचा विचार केला तर, कारण फक्त ना फक्त 10 धावा धावफलकावर आहेत. या वेळेस आडव्या बॅटचा प्रयोग. फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षण त्याहून अधिक चांगलं झालंय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण विशू त्या ठिकाणी होता. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत. डबल 1 11 धावा धावफलकावर. चला गोरसाई टीमचे कॅप्टन आणि टीम धामणगावचे कॅप्टन आपण टॉससाठी या. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर विनोद आलाय. पाहूया विनोद कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिल्या 2 गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. या वेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मनोज त्या ठिकाणी. वेलकम आर्मी मॅन निलेश केणे. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 13 वर पोहोचलंय. फक्त ना फक्त सिंगल डबलने डील करतायत टीम आमनेचे फलंदाज. मोठ्या फटक्यांपासून अगदी वंचित ठेवले त्यांना. पुन्हा एकदा कटचा फटका. पवन कुलवी त्या ठिकाणी. गली रिझनमध्ये बॉल स्टॉप केला गेला. सिंगल मिळेल. या वेळेस देखील चांगला बॉल त्या ठिकाणी. यष्टीरक्षक स्वतः विजय पोहोचलाय बॉलपर्यंत. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. षटकातील पुढचा बॉल विनोद पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. सुनील गुलबी झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद संतोष. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 16. षटकातील पुढचा बॉल विनोद पुन्हा एकदा. या वेळेस फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमा पार. 4 धावा. चौकार. चार धावांच्या मदतीने धावफलक 20 वर पोहोचलंय. पहिला मोठा फटका टीम आमनेसाठी. 4 धावा अकाउंटमध्ये ॲड झाल्यात. या वेळेस मात्र बीट केलाय. संपर्क नाहीये. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं
ज्या पहिल्यामध्ये 4 धावा होत्या, षटक क्रमांक 2 ज्यामध्ये 7 आल्या होत्या, त्यानंतर षटक क्रमांक 3 आपण पाहिला विनोदच्या माध्यमातून फेकलं गेलं, ज्या षटकामध्ये 8 धावा आल्या. हो. टीम धामणगावचे कॅप्टन, चला आपण टॉस साठी या. मनोहरसाठी पारितोषिक लावलं विनोद विकी केने यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक जर ठोकता येईल तर 3,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. विकी केने क्रिकेटचे कट्टर समर्थक आहे ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं गेलं आहे. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर 3,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे. अनंताचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. मी तर म्हणेन 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी, मात्र 2 धावा मिळाल्या देखील आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यावेळेस देखील समोरच्या दिशेने 2 धावा कंप्लीट होत आहेत. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. धावांचा वेग वाढवणं महत्त्वाचं आहे, कारण या ठिकाणावरनं काही करण्यासाठी फक्त आणि फक्त 4 बॉलचा खेळ तुमच्याकडे बाकी आहे. किती धावांचं लक्ष्य असेल टीम निंबावली समोर, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या 4 बॉल नंतर मिळेल. आतापर्यंत धावफलक 24-24 वर पोहोचलंय. षटकातील पुढचा बॉल राम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉले सॉफ्ट ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला अनंत आहे. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव कंप्लीट. फक्त ना फक्त एकच धाव. षटकातील पुढचा बॉल राम पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सुनील गुलवी चुकी करतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या आधी देखील सुनीलने कॅच ड्रॉप केली होती. षटकातील पुढचा बॉल या बॉले समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अनंत गुलवी. सुरेख झेल फलंदाज बाद. ट्वेंटी 27 धावा धावफलकावर स्थिर आहेत. नवीन फलंदाज गुरु नाथ मैदानाच्या आतमध्ये जातोय. मात्र फक्त ना फक्त एका बॉलचा खेळ बाकी आहे. चला फलंदाज लवकरात लवकर पोहोचा आपण. फक्त एका बॉलचा खेळ बाकी आहे, आपण त्यानंतर टॉस करणार आहोत. वेलकम श्याम पाटील साहेब. बाला पवार यांना देखील आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. फक्त एका बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल राम गुलवी बोलतोय.
ऑन साइडला प्रहार झालाय, फटका चांगला आहे, वन बाउन्स ओव्हर द लाईन, गुड शॉट, चौकार. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4चा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 31. 31 धावा धावफलकावर, 32 धावांचं लक्ष आहे. चला टॉससाठी या. गोरसई विपक्ष दामणगाव या दोन टीम मध्ये पुढचा टॉस आपण त्या ठिकाणी करणार आहोत. वेलकम राजू दादा म्हात्रे, हार्दिक स्वागत आहे आपला. टॉस त्या ठिकाणी होतोय. टीम गोरसाईच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अर्थातच फलंदाजीसाठी टीम धामणगावला इन्व्हाइट केलंय. धन्यवाद. या ठिकाणी पाहतोय आपण शिवनेरी आमने संघाने या ठिकाणी पाहतोय आपण प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या धावफलकावरती जमा केल्या त्या म्हणजे पाहतोय आपण फक्त आणि फक्त 31 आणि 32चं आव्हान एजी स्पोर्ट निंबोली संघासमोर ठेवलं गेलं आहे. अपेक्षा भरपूर होती, परंतु अपेक्षेची पूर्तता केली गेली नाही या शिवनेरी आमने संघाच्या माध्यमातून. म्हणून आपण पाहतोय की धावसंख्या आता कमी लागली गेली आहे. पाहूया ते वाचवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केला जाईल गोलंदाजच्या माध्यमातून. इथं उपस्थित सर्व टीमचं या क्रीडा नगरीमध्ये या दमन दौऱ्यामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते साविंद्रा 16 गाव प्रीमियर लीगचा आपण आनंद घेत आहात मित्रांनो. महाराष्ट्र सोडून आपण गुजरात मध्ये खेळण्यासाठी आलेलो आहात. खऱ्या अर्थाने क्रिकेट म्हणजे एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी आपण आलो आहोत आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळ चांगला पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर पहिला सामना अमर स्पोर्ट कासने संघाने विजय संपादन केला. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पिशे संघाने विजय संपादन केलं. तिसरा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि चौथ्याचं नाणेफेक झाल्यानं आपण पाहिलं नाणेफेकीचं कॉलिंग जे आहे गुरसई संघाने जिंकलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आहे. अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते साविंद्रा आपण पाहतोय संस्थापक अध्यक्ष सन्माननीय भगवानजी भोईर साहेब यांच्या अथनात मेहनत त्यांच्या खांद्याला खांदा लावून विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संतोषजी जोशी असतील आणि खरोखरच मेहनत घेत आहेत भरपूर. आपण पाहिलं तर सीतारामजी गुलवे असतील आणि ऑल टीम जेवढे पदाधिकारी आहेत ते सर्वांनीच खरोखरच मेहनत चांगली घेतली गेली. कारण कमी वेळामध्ये चांगला दौरा या ठिकाणी आपण पाहतोय. कारण सर्व टीमला आयोजन नियोजनापासून तर सर्वच गोष्टी त्यांच्या हातामध्ये होत्या आणि बरोबर प्रत्येक टीमला रूमपासून तर जेवणा खाण्यापिण्यापर्यंत सगळ्याची व्यवस्था लावण्यामध्ये एक अग्रेसर आणि आपण पाहतोय की गजाने तो मजाने त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली. भले त्यांची टीम नाही आहे बट त्यांचंही खूप मोलाचं योगदान पाहायला मिळतंय. खेळाला या ठिकाणी होते सुरुवात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय गुलवी आणि साई खंडू पाटील गोलंदाजी धुरा सांभाळतोय.
सामना वाचवण्यासाठी प्रयत्न जरूर केले जातील, पण त्यांना कितपर यश मिळेल हे पाहण्यासारखं राहील. खेळ हा आर जीतचा पार्ट जरूर आहे, परंतु त्याच्याकडे आपण वेगळ्या दृष्टीने जर नजर लावली तर मला खेळणं कशासाठी करायचं आहे आणि ही मॅच कशासाठी जिंकायची आहे याच्याकडे ज्यावेळेस तुम्ही लक्ष केंद्रित करताय त्यावेळेस तुमच्यातील स्फूर्त शक्ती जागृत होते आणि खेळाला मात्र चांगला प्रावीण्य मिळतंय. पंचांच्या माध्यमातून केला जातोय अधिकृत इशारा. खंडू पाटील तयार होतोय, गोलंदाजी मार्कवरती सरसावतोय. पुढे चेंडू यावेळेस पाहतोय, पहिला चेंडू धाव घेण्याचा इथं प्रयत्न केला गेला नाही आहे. स्वेअर मारा पाहायला मिळते, व्हाईट बॉलची या ठिकाणी होते सांगता. एका धावेने पाहतोय धावफलकाला सुरुवात होते अवंतर धावेने. खंडू पाटील वेगावरती नियंत्रण ठेवताना पाहायला मिळाले नाही आहेत. 32 धावा या ठिकाणी वाचवायच्या आहेत आणि अशा धावा कुठेतरी वाचवणं गरजेचं राहील. पुढे चेंडू आता मात्र बॅटवरती घेतला गेलाय, खाली रिझल आहे, चेंडू नाही थांबत, जातो सीमा पार, येतोय दणदणीत चौकार. डावाला सुरुवात करतोय या ठिकाणी विजय चौकाराच्या माध्यमातून अकाउंट ओपन केले जाते. 5 धावा धावफलकावरती, 32 धावा वाचवायच्या आहेत. एका चेंडूमध्ये 5 धावा लागल्या गेल्यात. शानस्पोर्ट धामणगाव आणि ज्या बजरंग गोरसे ही बिग फाईट बिग लढत पाहायला मिळेल. दोन्ही टीमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याच्यानंतर अमर स्पोर्ट कासने गावदेवी नानकर यावेळेस खोदून काढलेल्या ऑन साईडला पाहूया, गॅपमध्ये येते, मनोहर येतोय चेंडूवरती आणि पायाच्या साहाय्याने या ठिकाणी चेंडूला स्टॉप केला गेला आणि आताही या ठिकाणी पाहतोय की 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्याने धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोचते. पहिली ओव्हर आपण पाहिले तर विजय गुलियाने हाताळली होती. वॉटर बॉल 4 धावा देऊन 2 गडी बाद केले. यावेळेस पाहतोय आपण पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला चेंडू अडवला जातोय, एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही. या 8 धावा धावफलकावरती सजल्या गेल्या, लागल्या गेल्या, कारण 8च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत ना, त्या 8 धावा या ठिकाणी सजल्या गेल्यात. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. एन्जॉय एन्जॉय एन्जॉयमेंट क्रिकेटच्या माध्यमातून क्या बात आहे. गती दिली, चेंडूला खाली ठेवला गेला आणि डॉटची समाप्ती या ठिकाणी करताना पाहायला मिळते. खंडू पाटील या चेंडूंची नितांत गरज राहील. असे चेंडू हाताळणं गरजेचं आहे. सामना वाचवायचा आहे. 32 धावांचं लक्ष आतापर्यंत 8 बनल्या गेल्यात. पुन्हा एकदा यावेळेस पाहतोय आपण दिशा दिली गेली साई याने, इथे 1 धाव पूर्ण केली जाते. 9 धावा धावफलकावरती एका धावेने पाहायला मिळत आहेत. स्वप्नवत सत्यात उतरलं गेलं आहे. सोलागाव प्रीमियर लीग दमन दौरा 2025 अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते चाविंद्रा या दरम्यान आपण पाहतोय. क्या बात आहे. यस, फलंदाज या ठिकाणी होईल बाद. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 9. एक महत्वपूर्ण गडी सुद्धा बाद केला गेला आहे. आता मात्र विचार पडलाय कोणाला पाठवायचं. कोण येतो, गुलू येतो की राम येतोय, पाण्यासारखं राहील. या ठिकाणी पाहतोय राम जातोय. रामचंच काम आहे मैदानाच्या आतमध्ये. 9 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहे. दुसऱ्या ओव्हरला या ठिकाणी सुरुवात होईल. कुठला गोलंदाज येईल हे पाहण्यासारखं राहील. स्पीडअप करायचा, वेळ वायाने घालवायचा आहे. पहिले 3 षटक जे आहे ते 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्पीडअप करणं गरजेचं आहे.
संतोष जोशी येतोय. आपण पाहिलं तर सोलागाव प्रीमियर लीग अर्थात दमन दौरा अमर एकता सामाजिक सेवा मंडळ यांच्या माध्यमातून ही खेळवली जाणारी स्पर्धा आणि त्याचे विद्यमान अध्यक्ष या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती हलक्या हाताने स्टेअर केलं, दिशा दिली, एक धाव घेतली गेली आणि या ठिकाणी स्ट्राईक राम यास दिली गेली आहे. 10 कदम 10 या अंकावरती धावफलक गेला गेला आहे. या एका धावेने 32 धावा वाचवायच्या आहेत. त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहायला मिळतोय. बाउंड्री खूप मोठी आहे. जेवढं तुम्ही ग्राउंड फटके खेळाल तेवढ्या तुमच्या धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. कारण जेव्हा जेव्हा डीपमध्ये चेंडू जातोय 2 किंवा 3 धावा बनल्या जात आहेत. आतापर्यंत भरपूर 3 धावा बनल्या आहेत आणि एक वेळ 4 धावा सुद्धा बनलेल्या आहेत. या वेळेस उडवलाय, फटका सजवलाय, येतोय 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 आणि फायनली सीमा पार षटकार. काय फटका सजवला गेला, स्टँड आणि डिलावर पडल्यानंतर बरोबर प्रॉपर टायमिंग साधला गेला. चेंडूला हवाई सफर करून दिलं गेलं. 6 धावांसाठी या ठिकाणी षटकार येतोय. धावसंख्येला मिळतो आकार 16 या अंकावरती. 32 धावांचं लक्ष 16 बनल्या गेल्यात. अजूनही 16 हवे आहेत. आता सामना खुला केला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी बॅलन्सिंग मॅच पाहायला मिळत होतं, परंतु या ओव्हरमध्ये षटकार आल्यानंतर मजबूत स्थिती एजी स्पॉट निभावली. या ठिकाणी कार्पेटच्या साने चेंडू ऑन साईडला येते. मनोहर आहे त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण, वेल फील्ड, फेकी चांगली झाली आणि या दरम्यान आपण पाहतोय एक धाव घेतली गेली. एका धावेने 17 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. निश्चित षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं हे एक महान खेळाडूची आपण पाहतोय निशाणी, पण फास्टेस्ट क्रिकेटमध्ये ते मोह आवडता येत नाही आहे. लॉंगऑफच्या रिझनमध्ये चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक पोचला जातोय, एक धाव कंप्लीट केली जाते, परंतु तिथं तालमेल पाहायला मिळाला नाही. याबरोबर एकच धाव एका धावेने पाहतोय आपण 18 या अंकावरती धावा जाऊन पोचल्या घेतात. अजूनही 14 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. गोरसाई संघ आपण तयार राहायचं आहे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे ही मॅच संपल्यानंतर. यावेळेस आपण पाहतो स्लोअरचा मारा ठेवला होता, शरीराचा वेध घेणारा, कारण चेंडू येण्या अगोदरच बॅट फिरली गेली रामची आणि नंतर चेंडू मात्र शरीराचा वेध घेतला गेला. डॉट चेंडूची सांगता झाली. या ठिकाणी 18 धावा लागल्या गेले धावफलकावरती. संतोष जोशी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती षटकार लागल्यानंतर कमबॅक करतोय. आतापर्यंत या ओव्हरमधील 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 9 धावा खर्च केले गेले आहेत. पुढे चेंडू ऑन साईडला खेळला गेला आहे आणि एकच धाव, एकापेक्षा अधिक काय नाही आहे आणि 10 धावा या ओव्हरला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट केले जात आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. अजूनही विजयाचं समीकरण आपल्याला जर पाहायला गेलं तर 13 धावा हव्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी. ही ओव्हर खूप महत्त्वपूर्वक असेल. इथं गोलंदाजी तुम्हाला चांगली करावी लागेल. 2, 3, 4 रनांची तरी ओव्हर हाताळणं गरजेचं आहे शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाण्यासाठी. परंतु एखादा मोठा फटका या ठिकाणी जर आला तर निश्चित जी मजबूत स्थिती पहिल्या चेंडूपासून पाहायला मिळते एजी स्पोर्ट निंबोली संघाची, ती परिस्थिती आपल्याला चांगली पाहायला मिळेल. अमरस्वर कासने या संघाने एक सामना जिंकला आहे. ओमसाहेब पिसे या संघाने सुद्धा एक सामना जिंकला आहे. विजयाने सुरुवात केली गेली आहे आणि या ठिकाणी पाहतोय आपण मनोहर पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळतोय. डॉट चेंडू निर्धावचे होते सांगता. पाहूया, अजूनही सामना सोडलेला नाही आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याची हिंमत दाखवली गेली आहे. पुढील चेंडू आता मात्र स्लाइस केलं गेलं, कट केलं गेलं. पॉइंटच्या रिझनमध्ये चेंडू डीपमध्ये जातोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. चेंडू उचलला जातोय. तिसरीची मागणी केली जात नाही आहे. 2च धावांवरती समाधान मानलं जातंय. 2 धाव्यांनी स्कोर कार्ड पुढे सरकते. 21 या अंकावरती. अजूनही आपण पाहतोय 11 धावाची आवश्यकता आहे. मनोहर ओव्हर क्रमांक 3 हाताळतोय. पुन्हा एकदा पाहूया, खेळायला होते या ठिकाणी सुरुवात. राम ऑन स्ट्राईक. क्या बात आहे, फसवेगिरीचा चेंडू हाताला होता. डबल माइंड मध्ये आले होते राम.
फटका खेचायचा होता, परंतु शेवटला आपल्या फटक्याला चेक केलं गेलं आणि सन्मान देण्याचा मात्र प्रयत्न पाहायला मिळाला. तरीही आपण पाहतोय की चेंडू काय बॅटला लागला नाही आहे आणि बाकीचं काम यष्टीरक्षक कंप्लीट करतोय. निर्धावची सांगता होते. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय लोंगान आणि लोंगापच्या मध्ये येतोय सैफ फटका. तोलून मापून मारलेला हा अजून एक दमदार असरदार बिग हिट षटकार. या 6 धावेने आपण पाहतोय सामना आता खूप जवळ आलेला आहे. धावफलकावरती धावा 27 लागली गेली आहे. 5 धावांची फक्त आवश्यकता आहे इथनं. विजयाचं समीकरण 3रं ओव्हर मनोहर हाताळतोय. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पाहूया 2 धावा तर कंप्लीट केले गेले आहेत आणि बॅटला चाटून मला तर वाटतं चेंडू मागे सरसावला होता. या 2 धावेने धावसंख्या 29. 3 रनांची आवश्यकता आहे. पाहूया या धावा या चेंडूवरती बनल्या जातील का आणि या आजच्या दिवसाचा एक षटकाचा का होईना पण वेळ वाचेल का हे पाहण्यासारखं राहील. आज उद्घाटनीय दिवस. शेड्यूल थोडासा उशिराने चालू झाला, परंतु 1-2 मॅच जर अशा कमी लो स्कोरच्या झाल्या तर तो टायमिंग कव्हर होईल. यावेळेस काय बात आहे. स्लाइस केल्या गेला, चेंडू मात्र नाही थांबत. चेंडू जात सीमा पार. येतोय विजयाचा फटका, चौकार. चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. एजी स्पोर्ट निंबोली संघाच्या माध्यमातून सुद्धा झालेले आहे. त्यांनी सुद्धा विजयाची सलामी दिलेली आहे. पाहूया या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कुणाला जातोय. तत्पूर्वी जयबजरंग गोरसे तर चला क्षेत्ररक्षण नेक्स्ट टीमने लगेच लावून घ्या. वेल मित्र वाचवा. संध्याला आपल्याला एन्जॉय करायचं आहे, त्याच्यासाठी आपण लवकर रूममध्ये गेलो पाहिजे. फ्रेश होऊन पुन्हा एकदा आपण एन्जॉय करण्यासाठी तयार सज्ज झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. राम गुलवी, क्या बात आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. सुरुवात चांगली केली, दमदार केली आणि या सामन्यावरती प्रभुत्व मिळवलं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राम गुलवी. कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच.